स्वाध्याय श्रीमद् भगवद गीतासु उपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योग शास्त्रे श्री कृष्ण अर्जुन संवादे ध्यान योगो नाम षष्ठोऽध्यायः तित्त सुरू आहे किंवा आत्मसंयम योग ज्याचं नाव क्रियायोग राजयोग लाडका अध्याय हा संतांचा सद्गुरूंचा सगळ्यांचा आवडता सुंदर सुंदर है। अजूनही भगवद्गीतेत 12वा अध्याय भक्ती योग गोड गोड गोड, 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग, दुसरा अध्याय आत्मयोग धुरंधर सामर्थ्यवान, एकापेक्षा एक। आपण 6व्या अध्यायात आहोत। इथे मागच्या 29व्या श्लोकापर्यंत आलो होतो। आजच्या ध्यानात आपण वेळेच्या महत्वाचं, सतर्कतेचं, सावधान असण्याचं, दक्ष असण्याचा भगवद्गीतेत दक्षते शब्द वापरला आणि त्यावर प्रकाश टाकलाय। भक्ताच्या लक्षणाबद्दल सांगितलंय। ढिला ढाला नसतो भक्त भगतडा नसतो। ढिला ढाला नाही, सतर्क सावधान चोख व्यवहारी, श्वासांचं मोल जाणणारा, यथा योग्य। याच अध्यायात आपण ऐकलं योग्य यथा योग्य व्यवहार, आचार विचार, जनरल जीवन नसतं भक्ताचा। वेळ नाही जनरल जीवन जगायला, सर्वोच्च प्राप्ती करायची। याची देही याची डोळा दर्शन करायचा एकाच जीवनात। एकदम इकडून तिकडे छलांग मारायचे, एक क्षणही फुकट नाही, फ्री मध्ये नाही। आणि एक क्षण म्हणाला तर सगळे श्वास फ्री मध्येच मिळतात। काय किंमत चुकवतोय? एक श्वासाचे किती मीटर घुमते श्वासाचा, कोणतं बेल येते, कसा चमत्कार आहे। सगळ्यात महत्वाच्या गोष्टीच्या जीवनात आहे सूर्यप्रकाश। मीटर कधी बिल पाठवलं सूर्याने? इतके दिवस वेकेशनवर गेले होते पण तुमच्या घरावर तर टाकला ना प्रकाश, तरी त्या भरावं लागलं। वारा वाहून राहिला, हवा येते, फ्रेश एअर, बिल भरावं लागलं। जमीन पाठवून राहिली आपल्याला कधी? अरे एवढे झाडं लावले, एवढे फुलं निघाले, एवढे फळं निघाले, काय तर किती 2 वर्ष झाले तू घर सोडून जावं लागेल, पैसे नाही भरले तू माझे। जल तत्व, पृथ्वी तत्व, अग्नि तत्व, उष्णता 98 डिग्री 99 डिग्री टेम्परेचर आपोआप मेंटेन होते आतमध्ये। प्रकृती नाही पाठवण्याला काही भरावं लागेल। सिस्टम सेट करून दिली आहे। जास्तीत जास्त आवश्यक गोष्टी, सगळ्यात महत्वाच्या गोष्टी मोफत मध्ये आहे। आणि सगळ्यात श्रेष्ठ श्वास। आजपर्यंत एकाही श्वासाचं एक पैसाही नाही द्यायला लागला। कसा चमत्कार आहे। प्राणासाठी पैसे नाही द्यायला लागले। सगळ्यात किमती वस्तू सगळ्यात मोफत, सगळ्यात स्वस्तात। मग स्वस्त आहे म्हणून कदर नाही, किंमत नाही। जायची वेळ आली तेव्हा किंमत मग। पण आता आहे ना, ज्यांच्या जवळ आहे, ज्यांचं उरलं आहे, त्यांनी लक्ष द्यावं, सतर्क राहावं की अजून उरलंय, आता याचं उरलं इथपासून पुढे काय याचा उपयोग। त्यात व्यवहार करणारा भक्त, पैशाच्या व्यवहारात नाही। पैशात ढिला ढाला नाही, ठीक आहे ना, काय तुकडे आहे, ते काचेचे तुकडे, चांदीचे तुकडे घेऊन जेवढे हवे जसे असेल माझा हरी तर देईल खाटल्यावर, इथे बरोबर होईल, माझ्या पोटाचा खड्डा भरेल। साधु ते इतना मांगिए, प्रभु से इतना मांगिए। कबीर प्रभु दीजिए मोहे दो है, मैं भी भूखा न रहूं, साधू भी भूखा न जाए, बस एवढं दे। कबीर सतरंजा बनवायचे हाताने, ब्लँकेट बनवायचे आणि बाजारात जाऊन विकायचे। त्यांचा तोच पेशा होता। चादर, सतरंजी, ब्लँकेट बनवून घराने हाताने सुतासोबत सुतार नाही आणि विकायचे। बस केवढ्याला जेवढ्याला तेवढ्याला, तुम्हाला जेवढं इच्छा असेल तेवढ्याला। आणि लोक घाबरायचे, नाही बाबा एवढे उत्कृष्ट दर्जाचे दिसतात। ज्यांनी कोणी बनवले खूपच लक्ष देऊन काम, व्यवस्थित खूप सुरेख काम आहे।
किमती असणार, नको नको. नहीं नहीं, अरे जाओ नको, तुझ्यासाठी रामा, आप ही के लिए बनाई है, आप ही ने बनाई है, आप ही से बनाई, आप ही की है, ले जाओ। दाम कितना देना होगा? दाम का क्या काम, राम जितना देना है दे जाओ, ले जाओ बस. पैशाच्या व्यवहारात चोख नाही जरुरी नेसेसरी, कारण भरोसा आहे, राम भरोसे आहे, खरोखर राम भरोसे आहे, होईल बस. ही तर स्वस्त गोष्ट आहे. पैसा आदला ते चिल्लर चिल्लर खुर्द आहे, पोटी कवडे आहे, यात कुठे लक्ष द्यायचा, व्यवहार हिशोब ठेवायचा. मुख्य हिरा आत्म हिरा, जब मुझ मिला आत्म हिरा तर सब जग लगा सवा कसीरा. पूर्ण संसार एक शेर, सवा पाव कणिक घेऊन ना, आणि संसार तेवढी त्याची किंमत तेवढी. आत्म हिऱ्यामध्ये चोख लक्ष लक्ष. माझं चैतन्य, माझं जीवन कुठे चाललंय? त्यांच्या डोळ्यात राम हटत नाही कुठून. गिरायक आहे ते पैसे कमी देणार ते राम, जास्ती देणार ते राम, खूप चांगला आहे म्हणणार ते राम, शिव्या देऊन निघून जाणार ते राम. तिथून नाही एक श्वास नाही वाया जात आहे त्याची. तर त्या दिशेने नेणारा हा 6वा अध्याय, संयम करून आत्मसंयम योग नावच आहे, टायटलच आहे. बातमीमध्ये हेडलाईन येते, असं असं झालं, या मंत्र्याला काढून टाकलं. बाकी जिल्हा डिटेल्स खूप येतील त्यात, की कसं झालं, कोणी काढलं, कशाला काढलं, काय केलं. पण एका झटक्यात कळलं झालं काय, मंत्र्याला काढलं पदावरून. तसा याच्या नावातच आहे आत्मसंयम योग. योग जर प्राप्त करायचा असेल, योग म्हणजे मिलन ईश्वरासोबत, एकीच आहे, त्याच्यात त्याचा जर अनुभव करायचा असेल, आत्मा परमात्म्याचं ऐक्य, ब्रह्म आत्म ऐक्य. शंकराचार्य जगद्गुरूंनी म्हटलं बस हेच उपनिषदाचं सार, पूर्ण कोळून पिलेले सगळे शास्त्र, षटशास्त्र, न्याय मीमांसा, ब्रह्मसूत्र, भगवद्गीता, सगळं झाल्यानंतर सार एका शब्दात सांगितलं संस्कृत मध्ये, ब्रह्म आत्म ऐक्य, आत्म ब्रह्म ऐक्य, युनिटी of the spirit soul and the super soul. जीवात्मा आणि परमात्मा यांचं एकीकरण, हे सगळ्या शास्त्रांचा सार त्यांनी निर्णय सांगितला शंकराचार्यांनी. त्याला इथे अजून छोटा शब्द दिला कृष्णाने, आत्मा ब्रह्म ऐक्य आहे, की ब्रह्म आत्मा ऐक्य आहे म्हणजे काय, योग. बस मिलन, युनाइटिंग, बिकमिंग वन, एक होणं. दोन होते एक झालं. परमात्म्याचं एकाच एक मिलन जर करायचं आहे, दोन कोणासोबत एक व्हायचं आहे, तर सर्वोत्कृष्ट जो आहे, सर्वोच्च जो आहे, त्याच्यासोबत होण्यामध्ये बहादुरी आहे, मनुष्य जन्म सफल. तो योग जर हवा असेल तर संयमित जीवन, आत्म संयम योग, स्वतःच उद्धरेत आत्मना आत्मानम, आत्मानम न अवसादयेत, आत्मैव आत्मनो बंधु, आत्मैव रिपुरात्मना. हा श्लोक याच अध्यायातला आपला झालाय. रिपू म्हणजे शत्रू, षड रिपू म्हणतो, जसं काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे 6 षड रिपू. षड म्हणजे 6, रिपू म्हणजे शत्रू. हे 6 शत्रू जीवनात. तसं रिपुरात्मना, स्वतःचा शत्रू होऊ शकतो, पण स्वतःचा बंधू होऊ शकतो. स्वतःचा उद्धार जितका करू शकतो कोणी नाही करू शकत. कुठल्या सद्गुरूमध्ये इतका दम नाही आहे, कुठल्या शास्त्रामध्ये इतकी ताकद नाही आहे. हे माझं म्हणणं नाही, ते सगळ्या सद्गुरूंना बनवणारा जगद्गुरु जो आहे, सगळे सद्गुरू जे शास्त्र वाचून सद्गुरू झाले, ते शास्त्र अनायास निघून गेले. ते या स्वयं पद्मनाभस्य विनिस्मृता म्हटलं, अनायास निघून गेलेली गीता. तो म्हणताय स्वतःचा जितका उद्धार करू शकतो, कोणती सगळी दुनिया उलटी टांगून नाही करू शकणार. त्याच्यासाठी अनिवार्य शर्त, इनएव्हिटेबल, अनकॉम्प्रोमाइजिंग, नॉन निगोशिएबल. मागच्या आज म्हटलं जसं कॉन्ट्रॅक्ट मध्ये असतं, टेंडर भरतो तर नॉन निगोशिएबल आयटम्स काय, हे तर करावंच लागेल, याच्याशिवाय नाही होणार.
बाकीच्या थोडं घेऊ शकतो. थोडं काय? संयम, समयम. संयम म्हणजे समयम. सम म्हणजे व्यवस्थित, पूर्णपणे नीट, इक्वल, इव्हन, बॅलन्स्ड, फर्स्ट क्लास. थोडक्यात सांगितलं फर्स्ट क्लास. आणि यम नियंत्रण, यम दंड. चलो समय हो गया, उठाओ इसको. भैंसेवर बसून आला यमदंड घेऊन. आता नाही, कॉम्प्रोमाइज नाही शकत, निगोशिएट. समय हो गया, जसा तसा पक्का निग्रह. आत्म्याद्वारे, आत्म्यामध्ये शक्ती आहे, आपल्या स्वतःमध्ये शक्ती आहे तेवढी. नाही होऊ शकत, नाही होत, नाही आहे तसं नाही. ते शरीराने नाही होत. मन नाही मानत. आत्मा सामर्थ्यवान आहे, कारण आत्मा परमात्म्याचा अंश आहे. आत्म्यात जर डुबकी लावली, आत्म्याचा जर शोध घेतला ध्यानाद्वारे, आत्म्यासोबत जर आयडेंटिटी केली आपली. सध्या आपण शरीर मानलंय, स्वतःला आयडेंटिफाय करणं म्हणजे मानून घेणं. मी कोण आहे, तू कोण आहे विचारलं तर माझं नाव हे आहे, मी हे करते, मी हे करतो, मला असं आहे, माझं तसं आहे. पण मी म्हणतोय तू कोण आहे? तर मी पुरुष आहे, स्त्री आहे. नाही, तुझ्या शरीराला न्यायचं नाही, तर तू कोण आहे? मी असं इथे जन्म झाला आणि मग माझा हे अनुभव घेतले, आता मला असं वाटते. नाही, तू कोण आहे? तू शरीर नाही, मन नाही, बुद्धी नाही, हे सगळ्यांना ढोळणार, घेऊन जाणार कोण ताकद? तू कोण आहे? कुठून आली? कुठला जन्म आहे? इथला जन्म आहे, इथे जन्म झाला. वाशिमला झाला, अकोल्याला झाला, बुलढाण्याला झाला, नागपूरला झाला, अमेरिकेत. ते शरीर टापकला कुठून तरी, न जाणे कुठून. तुझा जन्म केव्हाचा आहे? 30, 40, 50, 60, 70, 80 वर्षापूर्वी तुझा जन्म होता. ते शरीराचा आहे. हे विचार करायला लावणारा हा 6वा अध्याय. आपलं स्वतःला जे मानून घेतला, कांद्याचे सोलून कांदे सोलले जात काय? कांद्याचा एक साल काढत गेला, इकडचं काढलं, काढत गेला. आत काय? काहीच नाही, पोकळी आहे. शेवटचे सालही जर काढले हलके, कोणामध्ये जर तसं स्किल असेल, आत काहीच नाही, स्पेस आहे, तत्व आहे. कांद्याचं बीजरूपी इंटेलिजन्स आहे, इन्फॉर्मेशन आहे. कांदा कसा बनवायचा, कांद्याचा वास कसा यायला हवा, कांद्या किती वाढेल, किती टिकेल, या सगळ्याची माहिती आहे गोळा केलेली. इंटेलिजन्स आहे. आणि त्यात शक्ती आहे वाढण्याची. मातीचा सुगंध घेऊन, सूर्यप्रकाश घेऊन, पाणीचं शोषण करून मोठा होण्याचा एनर्जी अँड इन्फॉर्मेशन. मागे एका सत्रात सांगितलं होतं, आपलं वास्तविक स्वरूप आत्मरूपाने, बीज रूपाने, इट्स ऑल नथिंग अदर देन एनर्जी अँड इन्फॉर्मेशन. शिव आणि शक्ती, ज्ञान, शिव, इन्फॉर्मेशन आणि शक्ती, एनर्जी, संमिश्रण. ते इथं कुठे पोहोचला मी. शरीर आहे, मुन्नू भाई आणि जित्तू भाई, असं तसं जे काय, इथे राहतो तिथे राहतो, असं केलं तसं केलं, तर कुठे भटकल्या गेला. ते इथे वापस आणणारा हा अध्याय, 6वा अध्याय. आणि सध्या जो आपला भाग सुरू आहे, मी अगदी छाती ठोकून 100% कॉन्फिडन्सनी मागच्या सांगितलं होता, देव इथे सापडेल. 27, 28, 29, 30, 31, 32 6व्या अध्यायाच्या या 6 श्लोकांमध्ये असा छक्का लागेल. संपूर्ण ईश्वर प्राप्ती, संपूर्ण अनुभव, जीव ब्रह्म एकात्म, जे म्हटलं शंकराचार्यांचं जे निष्कर्ष होता, सगळ्या शास्त्रांचं कळून प्याल्यानंतर एकच निष्कर्ष, शिवाचे अंश अवतार असलेले शंकराचार्य, तो ईश्वर इथे सापडला. 6 श्लोक समजून घेतलेला. तिथे 6 हरिओम, बाकी सगळं समजावं लागेल, शुद्धीकरण करावं लागेल. क्लॅरिटी यासाठी, एकाग्रता यासाठी, अनासक्ती. मागे एका सत्रात मी सांगितलं होतं, स्वामी विवेकानंदांचं काय निष्कर्ष आहे, शंकराचार्यांचं तर सांगितलं. स्वामी विवेकानंदांचं काय निष्कर्ष आहे की पूर्ण ईश्वर प्राप्तीसाठी दोन गोष्टींची आवश्यकता आहे.
एकाग्रता आणि अनासक्ती. बुद्धिमतांमध्ये कदाचित सर्वोत्कृष्टांमध्ये यांचा नंबर लागेल स्वामी विवेकानंद. सगळ्या प्रकारे इंटेलिजंट, सगळ्या प्रकारे बुद्धिमान, कुठल्याही कशाही बद्दल बुद्धिमान, वैभवशाली, प्रतिभाशाली, विज्ञानाच्या दृष्टीने, अध्यात्माच्या दृष्टीने, जीवनाच्या अनुभवाच्या दृष्टीने, भक्ती मार्गाने, गुरु भक्तीमध्ये, ध्यान योगात एका जागी बसून राहील. त्यांच्या मित्रांनी लिहून ठेवलं, कन्याकुमारी जिथे पाहून गेलं ते त्या दगडावर, कन्याकुमारीच्या त्या दगडावर समुद्रातल्या ध्यानाला बसले. दोघे बसले, स्वामी विवेकानंद त्यांचा मित्र बाजूला. तिथे मच्छर, दगडावर बसणं म्हणजे समुद्रातले मच्छर असतात, माश्या, मच्छर जे काय, यांचं काही ध्यान लागे ना मित्राचा. आणि हे बसले डोळे बंद करून, ते एकदम गप्प, बिलकुल एकदम डीप. ते 1 तासभर झाला प्रयत्न करून तरी ध्यान लागत नाही. शेवटी तासभरानंतर कंटाळले, डोळे उघडले, कारण नाही होऊन राहिलं जमत. आणि बाजूला पाहतो तर म्हणे चमत्कार. हे लिहून ठेवलं विवेकानंदांच्या मित्रांनी, गुरुभाईनी. काय चमत्कार की याच्या अंगावर थवेचे थवे बसलेले नरेंद्रच्या. जणू काय हा काळा झाला गोरा व्यक्ती, माश्यांचे, मच्छरांचे थवे बसल्या. हलणं नाही, डोलणं नाही, चाललं काही. की संपूर्ण जसं वाल्मिकीचं सांगितलं तसं बरं, तसं इथे 1 तासभरात त्यांना माशांना वाटा की हा दगड बसला इथे, सगळ्या. आणि याचं ध्यानात काहीच डिस्टर्बन्स नाही. की कसा हा योगी राज असं. इथे शिकागोत आले, अमेरिकेत आले, स्वामीजी ध्यान शिकवा, हे लिहून ठेवलेलं. निवेदिता बहीण त्यांची मानलेली, ध्यान शिकवा, तुम्ही ध्यान करता. तर पहिल्यांदा आले कॉलेजच्या मुलांना ध्यान शिकवायला, बसवलं खोलीत, बोलवलं आपल्या लेक्चर हॉलमध्ये. असं करायचं, असं बसायचं, मग असे डोळे बंद करायचे, माझ्यासारखं तुम्ही करा. मग डोळे बंद करायचे आणि मग शांत मन, आणि मग ध्यानात. बस बोलणं बंद झालं तर थोड्या वेळाने विद्यार्थी डोळे उघडून की अच्छा पुढचं सांगा ना, आम्हाला माहित नाही ध्यान कसं करायचं. ते यांचं ध्यान लागून गेलं. तर बा ठीक आहे, थोड्या वेळाने सांगतील. मग पुन्हा तासभर होऊन गेला, 1 तासाच्या वर झालं. तर हे तर बसले एकदम गडप होऊन गेले कुठे. ते एक करून निघून गेले शेवटी विद्यार्थी. यांचं जेव्हा केव्हा ध्यान उघडलं असेल, पाहिलं तर पूर्ण रिकामा भरलेला होता हॉल. ध्यानातून बोलण्यासाठी जागृतीच नाही, चेतना. मग सॉरी, नाही, उद्या या वेळी या, परवाच्या दिवशी बरोबर नक्की मी लक्ष ठेवून मी पूर्ण सांगतो समजून ध्यान कसं लावायचं. बसले सगळे मंडी घालून, असे डोळे बंद करायचे, असं बसायचं, असं विचार करायचा. आणि यांचे डोळे लागले. पुन्हा तेच तासभर झाला आणि कुठे गेले स्वामीजी माहिती नाही. बसून नाही, ते पुतळ्यासारखे सांगणार होते, शिकवणार होते, समजवणार होते ध्यान कसं करायचं. 2-4 वाक्य बोलले, डोळे बंद केले, एकदम गायब झालं. काही तिथं पुतळा बसला त्याचा. एक करून पुन्हा सगळे निघून गेले. पुन्हा यांचा केव्हा डोळा उघडला असं पाहिलं, अरे पूर्ण रिकामा हॉल, किती तास, किती वेळ होऊन गेला. पुन्हा आणून विनय करून की नाही आता नक्की सांगतं. तर काही थोडेफार आले वापस, जे जसं काही झालं तसं. त्या स्वामी विवेकानंदांनी सांगितलं एकाग्रता आणि अनासक्ती. अशी एकाग्रता तरच शक्य आहे, त्याला शक्य आहे जे अनासक्ती आली. मागे मी चिटकुला सांगितला जोक. आसक्ती क्या है, जो आ सकती है पर जा नहीं सकती, म्हणून आसक्ती. एकदा आले, चिपकले मनात इच्छा, वासना, तृष्णा, हे पाहिजे, असं पाहिजे, अजून पाहिजे, वेगळं पाहिजे, नाही तर हे, नाही तर ते, नाही तर ते, आसक्त चित्त. दुसऱ्या अध्यायात आपण ऐकलं होतं याच्यामध्ये सांख्य योगात, की थोडस जर लक्ष दिलं आपण कुठल्या वस्तू व्यक्तीकडे, तर असं विचार यायला लागतात. अजून लक्ष दिलं तर थोडं अजून विचार येतात. मग कामना उत्पन्न होत्या.
कामनित विघ्नालत क्रोध, क्रोधानी बुद्धिनाश, बुद्धिनाशात् प्रणश्यति। संजायते काम, कामात् क्रोधो अभिजायते, क्रोधात् भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृति विभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति। मग संताप विनाश, जिन्न बोला ते बोलून गेला, जिन्न करा ते करून गेला, घसरला पाय पुन्हा, किंवा काही खाऊन घेतलं जे नको खायला आणि आता सहन करायला लागलं, तब्येत बिघडली. म्हणून संयमाचं महत्व. म्हणून आसक्तीच जर सुटली, आसक्तीच जर सोडू शकलो, अनासक्ती जर झाली, आणि मग एकाग्रता होणार. तर एकाग्रता आणि अनासक्ती याच अध्यायात राजयोगाच्या साधनेने स्वामी विवेकानंदांनी त्यांची प्राप्ती केली आणि मग ते सांगितलं. हे सगळं सांगणारा अध्याय मागच्या वेळेस आपण 29व्या श्लोकापर्यंत पोहोचलो होता. म्हणून मी म्हटलं या 6 श्लोकांमध्ये अवश्य जरूर ईश्वराचा अनुभव संभव आहे, योग्य प्रकारे जर केलं तर. त्यापैकी 3 तर झाले होते आपल्या मागच्या वेळेस. हे जे निरनिराळे चिंतक आहेत, वैज्ञानिक आहेत होऊन गेलेले, जसं आईन्स्टाईनचं नाव सगळ्यांनी ऐकलं असणार. आईन्स्टाईन सारखे महाधुरंधर वैज्ञानिक, एकमेव अद्वितीय, न भूतो न भविष्यती असे विचार करणारे हेनरी डेव्हिड थोरो, राल्फ वॉल्डो एमर्सन, हे दोघं अमेरिकेतले, आईन्स्टाईन अमेरिकेतला आणि युरोप मधले, असे हे सगळ्यांमध्ये एक कॉमन गोष्ट की हे गीतेचे साधक होते, भगवद्गीतेचे लिहून ठेवलेले आहे, त्यांनी अनुभव सांगितलेले आहे. आईन्स्टाईननी म्हटलं, मी जन्मभर एकच प्रयत्न माझा होता, तुम्हाला वाटते मी सायंटिस्ट आहे आणि ऍटम बद्दल आणि ते रिलेटिव्हिटी बद्दल, खरं सांगू तर माझं रस आहे, मी ते एकच विचार जन्मभर याच्यात घालला की देव विचार कसा करतो. All I have tried to do all my life is understand how God thinks. The rest were just details. बाकीचे राखेचे थोडे रेसिड्यू होते, हे बाकीचे जे सिद्धांत निघाले ते निघाले. माझं लक्ष देव इंटेलिजंट डिझायनर जो आहे तो कसं सिस्टम डिझाईन करतो, फंडामेंटल्स काय त्याचे, निसर्गाचे नियमाचे, त्यात मूलभूत विचार की ईश्वरावर विश्वास, ईश्वर आहे, ईश्वराचे अस्तित्व मानलेला आईन्स्टाईन. भगवद्गीता प्रिय. महात्मा गांधींची भेट झाली तेव्हा त्यांनी त्यांच्या गांधीजींजवळ आईन्स्टाईननी व्यक्त केलं, गीतेसारखा नाही कुठे त्यालाही नाही दिसला. हेनरी डेव्हिड थोरो, अमेरिकन चिंतक, त्याचा शिष्य राल्फ वॉल्डो एमर्सन, प्रसिद्ध, त्यांचे एक वाक्य म्हणजे एक हिरे रत्नावली बोललेले विचार त्यांचे. तो त्याच्याच गुरुनी म्हणजे थोरोनी एमर्सनला गीता दिली वाचायला, गुरुनी शिष्याला, अमेरिकन गुरुनी अमेरिकन शिष्याला, शेकडो वर्षापूर्वी. आणि असं वाचता समजता दोघही एकदम बुद्धिमान, प्रभावशाली व प्रतिभाशाली. 6व्या या श्लोकात जेव्हा तुम्हाला सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि च आत्मनि ईक्षते योग युक्तात्मा सर्वत्र समदर्शना, 29वा श्लोक मागच्या वेळेस केला, तो स्तब्ध झाला, स्टन झाला, म्हणते झटका बसून इलेक्ट्रिकचा, त्याच्या वीज चांगली, त्याच्या अंगावर वीज पडल्यासारखा त्याचा असा, आणि तो डोक्यावर भगवद्गीता ठेवून नाचायला लागला. ओ, असं ज्ञान कुठे होतं आजपर्यंत, हे तर मला मी विचारच नाही केला या सत्याचा, हे तर कधी मला कळलं नाही. बाप रे बाप, केवढी मोठी प्राप्ती झाली मला ही सगळ्या जीवनातली, की हे समजणं. काय समजणं? हा श्लोक 29वा श्लोक घेऊन डोक्यावर नाचायला लागला तो अमेरिकन चिंतक एमर्सन, प्रसिद्ध आहे इथे खूप. त्यांनी म्हटलेले कोट्स जे असतात ते, इफ यू लुक अप एमर्सन कोट्स, हा श्लोक वाचून भगवद्गीता घेऊन नाचायला लागला. रे बाप बाप, काय होतं तो? सर्वव्यापी अनंत चेतन में एक ही भाव से स्थिति रूप योग से युक्त आत्मा वाला तथा सब में समभाव से देखने वाला योगी आत्मा को संपूर्ण भूतों में स्थित
और संपूर्ण भूतों को आत्मा में कल्पित देखता है। सर्वभूतस्थम आत्मानम सर्वभूतानि च आत्मनि ईक्षते योग युक्तात्मा सर्वत्र समदर्शन। 6व्या अध्यायातला 29वा श्लोक. मी असं नाही म्हणते की हाच एकच श्लोक करावा, हाच याच सगळं आहे जे काय आपलं आपलं शोधून घ्या. असंही नाही म्हणतंय की 6व्याच अध्यायात, असंही नाही म्हणतंय की याच 6 श्लोकांमध्ये मी फक्त माझा अनुभव सांगतोय बस. पण माझा अनुभव तुमचा अनुभव व्हावा असाच हा हट्ट नाही, आग्रह नाही, जरुरी नाही. प्रत्येकाचा आपला अनुभव व्हा. 18 अध्याय आहे, एकच 6वा अध्याय नाही आहे, 700 श्लोक आहे, 6 श्लोक नाही आहेत. पण एकाग्रतेने आणि अनासक्ती करून बाकी सगळ्या गोष्टीतून मन हटवून चिथू करून उलटी समजून बाकी सगळ्याला आपला शोधावा हिरा मला सापडला. सांगतो तुम्ही पक्का, मला या भगवद्गीत पूर्ण आत्म हिरा सापडला. कम्प्लीट गॉड आय फाउंड इन द गीता. पूर्ण कृष्ण या भगवद्गीतेत सापडला. कुठे सापडला नाही सांगणार, कोणता श्लोक कोणता अध्याय, कारण त्याला काही अर्थ नाही, त्याला काहीच अर्थ नाही. माझ्या जॉबमध्ये जाऊन मला काय काम करावं लागतंय, माझा काय अनुभव आहे हे सांगणं वेगळं आहे, पण माझा अनुभव आहे. तुमच्या जॉबमध्ये तुम्हाला काय एक्सपिरियन्स करावं लागतंय, कोणाच्या जावे त्याच्या वंशा असं म्हणतात इंग्रज, ज्याच्या त्याच्या जोड्यात चालून पहा, मग समजते कुठे चावता जोडा, कुठे खडा अडकला. प्रत्येकाचा अनुभव आपला. म्हणून सगळ्यांचा मान करा, ठेवा. असं नाही वाटत, तसं नाही वाटत, असं नको करायला. पण त्या शरीरात तसा अनुभव होऊन राहिला ना, त्याचं काय नाकारणार कसं आहे? या शरीरात त्या शरीरात जो अनुभव होता तो नाही होत आहे, पण त्या शरीरात तो अनुभव होत आहे. म्हणून असं नाही कधी कोणा म्हणजे हे असं नाही, बेकार आहे, असं आहे, तसं आहे. तो ईश्वरच त्या शरीरातून तो अनुभव घेतोय. पण मी माझा अनुभव सांगितला आणि थोड्या काही संतांचा अनुभव समोर ठेवला. स्वामी विवेकानंदांचा, शंकराचार्यांचा त्यांनीच व्यक्त केलेला, एमर्सनचा, थोरोचा, आइन्स्टाईनचा. हे सगळे सांगून याच्यासाठी झालं की तुमच्या मनावर त्याचा प्रभाव पडावा, की आपला शोधून घ्या यातून हिरा. जिथे कुठे आहे 700 श्लोकांपैकी एक असा सापडावा. मला सापडलाय एक श्लोक, तो जर ठेवला चिमटीत, ते संपूर्ण गीताने, संपूर्ण ईश्वर, संपूर्ण ज्ञान, संपूर्ण अनुभव सोबत. खूप नको, खूपची आवश्यकता नाही. या खूप मध्ये आहे पण शोधून, पण जो मला सापडला तो तुमच्यासाठी असं जरुरी नाही आहे. माझी मेहनत मी केली, माझी एकाग्रता, अनासक्ती, तुमची मेहनत तुम्ही करा, एकाग्रता, अनासक्ती. तर मग माझ्या अनुभवाचा आनंद ठेवा, माझा, तुमचा ठेवा, तुमचा. एक गंमत अशी आहे की ठेवा ज्यांना ज्यांना प्राप्त झालं त्या सगळ्यांचा तोच ठेवा, तीच प्राप्ती, तोच हिरा. प्रत्येकाला वेगळा वेगळा हिरा नाही मिळाला, तोच हिरा सगळ्यांना मिळाला. मग मी एकमेकाला दाखला म्हटलं की अरे मलाही हाच, माझ्या इथं हाच हिरा, तुझ्या हाच हिरा, असा कसा चमत्कार, महाचमत्कार. सेम, देयर इज ओनली वन महावाक्य, एकमेव अद्वितीय, न भूतो न भविष्यति, द्वितीयो नास्ति. एकच हिरा आहे, तू हिरे वेगळे कसे मिळणार? कोणता आहे, कुठे आहे, कसा आहे, प्रत्येकाला आपला आपला शोध घ्यावा लागेल. त्या मार्गाला योग म्हणलं, तिथे जाण्याचं साधना. तर सर्व भूतस्थम, सर्व म्हणजे सगळे आकारधारीमध्ये, मासोळी असो, पक्षी असो, झाड असो, प्राणी असो, पती असो, पत्नी असो, स्त्री पुरुष, चांडाल असो, ब्राह्मण असो, भिकारडा असो, भंगी असो, पंडितजी असो, सर्व, बस श्रीकृष्ण, युनिव्हर्सल फिलॉसॉफी, ऑल इन्क्लुसिव्ह, नो चाइल्ड लेफ्ट बिहाइंड. सर्व भूतस्थम, आकारधारी, आत्मानम. शब्दाचा भेद करून सांगला तर आत्मा, संस्कृतमध्ये मा स्वतःसाठी म्हणतात, स्वतःकडे निर्देश होताना. श्रीकृष्ण काय म्हणतात, आत्मा, आत मी आहे, फक्त तुझ्याच नाही, त्याच्याही, तिच्याही, त्यांच्याही, सगळ्यांच्या, तो आत्मा.
सर्वभूतस्थ म्हणजे स्थायी, स्थिर, स्थित, सिच्युएटेड, ग्राउंडेड, लिव्हिंग, त्यात राहणारा. सर्वभूतस्थ आत्मा. सर्वभूतस्थम आत्मानम सर्वभूतानी च आत्मनी. सगळेचे सगळे जे आकारधारी आहे, शरीरधारी आहे, ते त्या आत्म्यात स्थित आहे. आणि सगळेचे सगळे शरीरधारी आकारधारी आहे, त्यांच्या आत आत्मा स्थित आहे. आपण सगळे गेलो वेकेशनला एका समुद्रकाठी. मी माझा लोटा आणला, तुम्ही तुमचा लोटा आणला, तिने तिचा लोटा आणला, कोणी खापराचा मडका आणला, कोणी तांब्याचा आणला, कोणी त्या सोन्याचं बनवून आणला. श्रीमंतांनी आणलं असं आणलं, गरिबांनी तसं आणलं, आणि कोणी एखाद्या अगदी दरिद्रजवळ तेवढंही नाही तर त्याने आपल्या अंजलीचा लोटा बनवला एवढं. आणि सगळेच्या सगळे गेले शेकडो आणि डुबवलं समजा समुद्रात. एक सेकंड, ज्या घरी पाहुणे आल्यात सध्या. ते उठेच तर म्हटलं करून घेऊ आजचा. तर सर्व ज्यांनी आपले आपले लोटे, मडके, अंजोली डुबवली, सोन्याची, तांब्याची, सगळ्या जर समुद्रात डुबवल्या, त्या सगळ्यांमध्ये समुद्र आहे आणि ते सगळे समुद्रात आहे. निरनिराळ्या आकार आहे, बनवलं निरनिराळ्या वस्तूंचा आहे. कोणी चमकणार आहे, कोणी नाही आहे. ते सगळे समुद्रात डुबवले तर ते सगळेच समुद्रात आहे. आणि त्यांच्या आत काय आहे? हात जरी डुबवला तर हातात काय आहे? समुद्र आहे, समुद्राचं पाणी आहे. आणि हात कशा डुबवलाय? समुद्रात डुबवलाय. तसं सर्वभूतस्थ आत्मानम सर्वभूतानी च आत्मनी. सगळीच्या सगळे आत्म्यात आहे आणि सगळ्यांच्या आत आत्मा आहे. हे नुसतं टर्फल आहे. हे टर्फला दिसून आलं, बस टर्फलाच आपण मानून घेतलं, टर्फलाच भांडून राहिलं, टर्फलाच अपमान, टर्फलाच मान, आणि टर्फलाच सजवणं, टर्फलाला खाऊ पिऊ घालण्यामध्ये, टर्फल उचलून नेलं, जाळून टाकलं, तर टर्फलासाठी मग दुःख, रडणं. वास्तविक व्यक्ती टर्फलाच्या आत होता दाणा, हिरा. सर्वभूतस्थम आत्मानम सर्वभूतानी च आत्मनी ईक्षते. जो बघू शकतो, ज्याला दिसते, जिला दिसते, योगी, योगिनी, जिला ते दिसते प्रत्यक्ष, युक्त आत्मा. ते तेव्हा शक्य ज्या देवासोबत जोडलाय, युक्त, वेल्डिंग झालाय, जीव ब्रह्म ऐक्याचा. ईक्षते योग युक्त आत्मा सर्वत्र समदर्शन. त्याच्यानंतर एकदा ते प्रत्यक्ष दर्शन झालं, प्रत्यक्ष जर एकदा दिसायला लागला, मग सगळीकडे समता दिसते, एकसारखं दिसतं. शेवटी काय, किती मोठे छोटे असले तरी शेवटी तर पाण्यात आहे सगळ्याच घागरी, आणि सगळ्याच घागरीमध्ये पाणी आहे. तर मुख्य तर पाणी आहे, मुख्य सगळं सेम जात. हे तर काय, किती काही दिवस टिकेल, काही दिवस डुबेल, केव्हा तरी. सर्वत्र समदर्शन. हा श्लोक त्याला एमर्सनला खूपच अत्यंत सगळ्यात आवडला. त्याला त्याचा हिरा या श्लोकाचा आवडला. तिथपासून त्याची विचारधारा बदलली, त्यांनी लिहून ठेवल्याप्रमाणे. सर हा मागच्या वेळेसचा होता. या वेळेसचा पहिला श्लोक, यो माम पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं सुलभ पार्थ 8व्या अध्यायात येतं. न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यति. यो माम, मी म्हणलं ना माम आत्मा म्हणजे की स्वतःकडे असतात. यो म्हणजे जो, मा म्हणजे मी, पश्यति म्हणजे बघणं, दिसणं, सर्वत्र. यो माम पश्यति सर्वत्र, जो मला, जी मला सगळीकडे बघते. सर्वं च मयि पश्यति, आणि सगळ्यांमध्ये मला बघते. जी मला सगळ्यांमध्ये बघते, जिला मी सगळ्यांमध्ये दिसतोय, आणि सगळे माझ्यात दिसतात आहे.
तस्य अहम, तिच्यासाठी मी, न प्रणश्यामी, अदृश्य नाही आहे, सच में, आणि ती माझ्यासाठी न प्रणश्यती, अदृश्य नाही आहे. अदृश्य नाही आहे म्हणजे दृश्य आहे. 2 नेगेटिव्हचा एक पॉझिटिव्ह होता. दिसत नाही असं नाही म्हणजे दिसते. ते तिला त्याला मी स्पष्ट दिसून पडतोय आणि माझ्याही डोळ्यासमोर सतत आहे, माझ्या दृष्टीपथात आहे. मीही तिला बघून न बघितल्यासारखं नाही करत. कोण? सगळ्यांमध्ये जे कोणी व्यक्ती आहेत, साधक आहेत, योगी, सिद्ध आहेत, सगळ्यांमध्ये मला बघतात आणि माझ्यात सगळ्यांना बघतात. रहस्यमय गोष्ट. यो माम पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति. ऑल इन्क्लुसिव्ह आहे. सर्वत्र म्हटलंय. भारतातच नाही, अमेरिकेतच नाही, पृथ्वीवरच नाही, ब्राह्मणांमध्येच नाही, असंच नाही, तसंच नाही, स्त्रीमध्येच नाही किंवा पुरुषांमध्येच हो किंवा असं काहीच नाही, सर्वत्र. बस बेळगात नाही. बेळगात कसा राहणार आहे देव? मच्छरात इथे एवढे छळतात, गुंड्यांमध्ये. अच्छा, व्हॉट अबाउट गुंडे, डाकू लोक, ठग, बदमाश, त्यांच्यात नाही असंही नाही म्हणलं. सर्वत्र. नरकात सर्वत्र. यो माम पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति. तर सर्वं च मयि, गुंड्यांमध्ये, बदमाशांमध्ये, साधूंमध्ये मीच आहे. तस्य अहम न प्रणश्यामी. त्याला मग आता मी नाही सटकू शकत, तिथे निष्ठू नाही शकत. पकडीत आला. तुकाराम महाराजांनी लिहून ठेवला अभंगात, विठू तू आता कुठे जाशील, तुझी शेंडी पकडली मी. विठ्ठला म्हणतात तुकाराम महाराज, तुझी शेंडी माझ्या हातात आली, आता कुठे जाशील? जिथे कुठे जाशील मला घेऊन जाशील, कारण मी तुझी पक्की धरली आहे शेंडी. तस्य अहम न प्रणश्यामी सच में न प्रणश्यति. जो साधक संपूर्ण भूतों में सबके आत्मरूप मुझ वासुदेव को ही व्यापक देखता है और संपूर्ण भूतों को मुझ वासुदेव के अंतर्गत देखता है, उसके लिए मैं अदृश्य नहीं होता, वह मेरे लिए अदृश्य नहीं होता. अग्नी लाकडात आहे, लाकडाच्या ओंडक्यांमध्ये आग असते ना, खोळीत आपण टाकतो. बाबळीचे झाड, काटेरी टाकले तरी जळतात, आणि चंदन जर खोड जरी टाकलं तरी जळते. त्यातून दोन्हीमधून अग्नी येते. काळ्या रंगाचं लाकूड टाकलं तरी अग्नी प्रगट होते, आणि सालं काढलेलं गोरपान लाकूड टाकलं तरी अग्नी प्रगट होते. हे ओबड धोबड मोठं कसं टाकलं तरी अग्नी प्रगट होते, आणि छोट्या छोट्या काड्या कुडप्या टाकल्या तरी अग्नी प्रगट होते. सगळ्यांमध्ये आहे अग्नी. वरून ओलं दिसत असलं तरी ते पाणी निघून गेलं तर पुन्हा अग्नी प्रगट होते. भेदभाव नाही आहे. सगळ्यांमध्ये ती जशी अग्नी आहे तसा आकार घेते ती. मोठं खोड ओबड धोबड असलं तर अग्नीच्या ज्वाळे अशा दिसतात, अशा. सरळ सोट असलं तर सरळ सोट दिसते, गोल असलं तर गोल आकार वाटतो अग्नीचा, लंबा असलं तर लंबा वाटतो. अग्नीला आकार नाही आहे, अग्नीत भेदभावही नाही आहे. अग्नीचं अस्तित्व मात्र आहे. तेज तत्व जे आहे त्याचे सगळ्यांमध्ये आहे. हे समजून घेणं, ते या ध्यान करायला हवं. ध्यानाने नक्की पक्क होऊ शकतं. स्पष्ट आणि पक्का दोन्ही ध्यानाने जर अवश्य होऊ शकतो. याचं नावच ध्यान योग आहे. एकाग्रता आणि अनासक्ती. अनासक्ती म्हणजे संयम, आत्मसंयम योग याचं नाव आहे. त्यानंतर एकाग्रता म्हणजे ध्यान. प्रगट होऊ शकतो ईश्वर त्याच्या शब्दांमध्ये. स्वतःमधला ईश्वर स्वतःतून प्रगट होऊ शकतो, स्वतःमध्येच. ती घागर जी डुबली आहे समुद्रात, तिच्या लक्षात येऊ शकते की हो, माझ्या आत ओत भरलेली ते समुद्रच आहे. एक कुठे जागा नाही आहे जिथे तो नाही आहे, आणि मी बाहेर पाहते अशी कुठे जागा नाही माझ्या भोवती जिथे तो नाही आहे. हे मी नुसते एक टर्फल घागर रूपी बनवून ज्याला शरीर मानून ज्याच्यासाठी नादी लागली आहे, ज्याच्या, पण वास्तविक तर सगळीकडे माझ्या आत आणि बाहेर समुद्र भरलेला आहे. लाट समुद्राची
लाट जर ध्यान करू शकली तर लक्षात येईल की माझं पूर्ण स्वरूप, पूर्णच्या पूर्ण 100%, 99% नाही, 100% काय आहे लाटीत? समुद्र आहे. समुद्राचं पाणीच आहे फक्त, एकूण एक थेंब. आणि पूर्णच्या पूर्ण लाट कशात आहे? रास्त्यावर फिरून राहिले का लाटा? थोड़ा घूम के आते, सुबह सुबह का समय, बाद में फिर से आ जाएंगे वापस. पूर्णच्या पूर्ण लाट, पूर्ण वेळ आहे त्या समुद्रावर आहे, समुद्रात आहे. आणि त्या लाटीच्या पूर्णच्या पूर्ण समुद्रच आहे. कारण लाट नावाची वस्तू नाही आहे, वेगळी काही नाही आहे, तो समुद्रच आहे, वाऱ्यामुळे थोडा आकार घेतलेला. मग मोठ्या लाटीत आहे, छोट्या लाटीत नाही असं नाही आहे. एखादी बदमाश लाट आहे, जिला त्याला धक्के देऊन आपली स्वतः वाढून राहिली आहे, त्याच्यात नाही असंही नाही आहे. एखादी खूप सात्विक सोज्वळ लाट आहे, आपली हळूहळू चालली बाजूबाजूने, तिच्यात आहे आणि याच्यात नाही आहे असंही नाही आहे. आणि खूप धमकूद करणाऱ्या लाटा, धमाधम धडाधड पहा, दगडावर आदळून राहिल्या, आवाज करून राहिल्या, नाचून राहिल्या, खेळून राहिल्या, खूप पाणी शिंतोडे ओढून राहिल्या, मस्ती, त्यांच्यात नाही असंही नाही आहे. आणि एका खड्ड्यात त्याच दगडाच्या मागच्या बाजूला जाऊन शांत चुपचाप बसायचं, ध्यान करून राहिलेली लाट तिच्यात आहे, त्याच्यात नाही असंही नाही आहे. प्रत्येक लाटीत तोच समुद्र, तेच पाणी 100%. आणि प्रत्येक ती लाट त्या समुद्रात आहे, त्याच्यासोबत जुडलेले आहे, त्याच्यासोबत एक आहे, जीव ब्रह्म ऐक्य. जसं म्हणून आत्मा परमात्मा, जीव शिव, जीवा शिवाची लागली जडली उपाधी, लागली समाधी. उपाधी जर सुटली की मी अशी, मी असा, मी हा, मी अशी, शरीर रूपी ते जे ओरलं होते, मी लाट, मी मोठी लाट, मी छोटी लाट, ही जर उपाधीवरून थोपलेलं जर सुटलं तर ओरला जे तर सागर, मी हा व्यक्ती, मी असा, मी तसा, मी अशी तशी, हे जर सुटलं, सोडू शकलं आयडेंटिफिकेशन, हे मानलेलं, तर ओरला तो ईश्वर परमात्मा. यावर जर विचार करू शकलो तर हे लक्षात येऊ शकतं, समजू शकता. अजून 2 श्लोक करू आज आणि मग थांबवू शकतो. आणि आज ठीक आहे. सर्वभूतस्थितं यो मां भजति एकत्वम् आस्थितः सर्वथा वर्तमानो अपि स योगी मयि वर्तते. 31वां श्लोक. जो साधक एक ही भाव में स्थित होकर संपूर्ण भूतों में आत्मरूप से स्थित मुझ सच्चिदानंद घन वासुदेव को बसता है, वह योगी सब प्रकार से बरतता हुआ भी मुझ में ही बरतता है. अगेन एंड अगेन, पुन्हा पुन्हा निरनिराळ्या प्रकारे टक्के टोणपे देऊन हा ईश्वर दयाळू, कनवाळू, कृपाळू, निरनिराळ्या प्रकारे जीव तोडून समजून सांगण्याचा प्रयत्न करतो या श्लोकातून. वेगळ्या वेगळ्या अँगल्सनी त्या हिऱ्याला दाखवून आला, असं बघ, असं बघ, असं बघ, असं कसं तरी कुठल्या तरी प्रकारे चमकेल एकदम डोळ्यात, लक्षात येईल की ओ अरे हा तर हिरा आहे, हा माझा आहे, माझ्या जवळ होता, माझाच हिरा काढून मला दाखवून आला. आता भीक मागणं बंद करू आपण, प्रशंसेची, संबंधांची, कशाची. मी सर्वसंपन्न आहे, आत्मसंपन्न आहे, आत्मसंतुष्ट आहे. संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ़ निश्चय मयि अर्पित मनो बुद्धिर यो मद भक्त समे प्रिय. भक्ति योग 12वां अध्याय. मला कोण प्रिय आहे? श्रीकृष्ण सांगतो. येथे श्रीकृष्ण सगळ्यांना प्रिय का असावा येथे गीतेत बरंच लक्षात आहे की त्याची इतकी निर्णय गुण आणि सामर्थ्य. त्याला कोण प्रिय आहे? जरी त्यांनी गीतेत म्हटलं आहे की न मे द्वेषो अस्ति न प्रिय, मी कोणाचा द्वेष नाही करत, कोणाला फेवरेटिझम नाही करत की हे माझं फेवरेट आहे, हे नाही आहे, तरी पण जबरदस्ती माझ्या मनात ओलावा निर्माण होतो कोणासाठी तरी. माझा स्वभाव तसा नसूनही कोणाप्रती तरी सॉफ्ट स्पॉट, कोणाप्रती तरी विशेष आकर्षण मला निर्माण होते. श्रीकृष्ण म्हणतो भक्ती योगात, पूर्ण भक्तियोग त्याच्याबद्दल आहे. छोटासा अध्याय, त्यातला एक श्लोक, संतुष्ट सततम, सतत संतुष्ट, नुसतं म्हणण्यासाठी नाही, गप्पा म्हणण्यासाठी नाही, आत्म्यातून, आतून तृप्ती ज्याची आहे. पुत्रेष्णा, वित्तेष्णा, लोकेष्णा तिन्ही ज्याची सुटली आहे, की आपलं अटॅचमेंट आपल्या मुलाबाळांसोबत अटॅच्ड असायला पाहिजे, आपल्याला विचारायला पाहिजे काय तर
ती पुत्रेष्णा जिची सुटली, वित्तेष्णा किती राहिला बॅलन्स मध्ये, पासबुक मध्ये किती आहे, कोणत्या अकाउंट मध्ये किती आहे, आता किती उरतील, किती राहील, त्याची ज्याची ऐष्णा सुटली, तृष्णा नाही राहिली, जे आहे जितका जसा आहे ते सगळं मन त्याच्यात लागला. आणि लोकेष्णा, अरे आपलं अवभगत करते की नाही, आपल्याला बोलवलं की नाही, आपल्याला विचारतात की नाही, आपल्याला गिफ्ट दिले की नाही, आपलंही नाव टाकलं की नाही त्याच्यात खाली पत्रिकेत, आपले विनीत नावाचं, अरे तुम्ही आपले विनीत, मी पण आहे ना, माझं नाव नाही टाकलं पत्रिकेवर, आम्ही तर दिली होती वर्गणी सगळ्यांना. ते लोकेशना जी सुटून गेली. व्हॉट्सअपवर मी मेसेज पाठवले, तुम्ही रिस्पॉन्ड केला की नाही. हे पुत्रेष्णा, वित्तेष्णा, लोकेष्णा आतूनच सुटली, नुसतं वरून वरून चापलूसी करण्याची, संतुष्ट, सब अच्छा अच्छा, बहुत सब ठीक आहे, देवाची कृपा आहे, भरलेलं आहे आपल्याजवळ सगळं. आणि इकडे आतमध्ये तडप सुरू आहे, सिक्रेटली आतमध्ये रवंत सुरू आहे. योगी नाही, भोगी आहे, शेवटी रोगी होणार. संतुष्ट सततम योगी यत आत्मा दृढ निश्चय, ज्याचा दृढ निश्चय काय झालाय की आत मी आहे, आत्म्यात ज्याचा, यथा आत्मा दृढ निश्चय मयी अर्पित मनोबुद्धी, मन आणि बुद्धी पासबुक मध्ये, बँक बॅलन्स मध्ये, व्हॉट्सअप मध्ये, टीव्ही मध्ये, खाण्यापिण्यामध्ये, फोडणी किती दिली, कशी दिली, कपडा लत्तामध्ये, मुलं बाळा काय, नातू, याच्यात नाही. मयी, श्रीकृष्ण म्हणतो माझ्या अर्पित, घेऊन जा, संपला. आता वेखले जिव्हार, तुकाराम महाराजांनी, हे जीव माझी विकली त्याला विठूला. आमचंही आमच्या मंदिराचा पंडितजी म्हणतात, आमच्याबद्दल आमच्याशी चर्चा करा, काही ब्रह्मचर्चा करा, भगवत चर्चा करा, याच्यावर लिहा, त्याच्यावर लिहा. तुकाराम आता वेकले जिव्हार, तर माझं नाही राहिली जीभ माझी, केव्हाच विकली मी त्याला विठोबाजी. तो जे बोलवेल तेच बोलवेल मी, किंवा त्याच्याबद्दलच बोलेल, कारण की त्याची झाली. तसं मन बुद्धी ज्याची, मयी अर्पित मनोबुद्धी, ज्यांनी विकलाय ईश्वराला, विकल्यानंतर वापस नाही घेऊ शकत, आपला हक्क नाही राहत त्याला, विकलंय आणि ठेवायचंय असं कसं. मयी अर्पित मनोबुद्धी यो मद भक्त, असा जो भक्त समे प्रिय, मला चॉईसच नाही राहत, जरी न मे द्वेष्टी, न माझ्यासाठी प्रिय नाही, न मे द्वेष न प्रिय जरी म्हटलं असलं तरी पण मला, मी ओढल्या जातो बाबा, अर्जुना म्हणतो, जबरदस्ती खिचल्या जातो त्या अशा साध्याकडे आकर्षित होऊन. चुंबकाकडे लोखंड खिचलं जाते, पण मला मोठा लोखंड तसं तर चुंबक इथं अजून पटकन चिपकते. चुंबक तर नाही, लोखंड तर नाही आकर्षित करत, ते चुंबक कसं गेलं लोखंडाकडे, कारण त्याच्यातही तशीच निर्माण झाली शक्ती, आकर्षण शक्ती, देवाला आकर्षण करणारी. संतुष्ट सततम योगी यथात्मा दृढ निश्चय मयी अर्पित मनोबुद्धिर यो मद भक्त समेप्रिय. या 6व्या अध्यायासारखं भयानक धुरंधर अत्यंत 12वा अध्याय येऊन थांबून जातो, आता तिथे चाललं जाऊ. इथे काय म्हटलं, सर्वभूत स्थितम यो माम भजती एकत्वम आस्थिता, सगळ्यांमध्ये जो मी स्थित आहे त्यात एक चित्त करून, भम बुद्धी जी लावते, जो लावतो त्यात एकत्वानी, एकाग्रतेने, स्थितम, स्थैर्याने, ज्या कुठल्या व्यक्तीसोबत मी व्यवहार करतो आहे, तो व्यक्ती कसाही असला, कसंही बोलणं असलं, काही देणं घेणं असलं, तरी माझी दृष्टी टक लावून त्याच्या आतल्या कृष्णाकडे आहे. व्यवहाराला हो हो, जसं कबीराचं उदाहरण सांगितलं की घेऊन जा बाबा, राम, तू राम आला माझ्यासमोर, मला माहिती आहे कितीला काय किंमत आहे, मला काय किंमत विचारतो, राम तू शक्ती दिली, तुझंच स्वतः आहे, तुझ्या स्वतःपासून तुझ्यासाठी बनवलं आहे, मला काय घेणं देणं, घे, तुला जे द्यायचं ते दे. बाजारात बसलेला कबीर, आणि कमाल त्यांचा पुत्र, त्याचं नाव आहे कमाल, ऍक्च्युअल कबीरच्या पुत्राचं, रोज डोकं आपटून घ्यायचं की हे एवढं तुम्ही एवढी मेहनत करता, हे का 2-4 रुपये घेऊन आले घरी, रोज त्याचा दिमाग खराब. बनो, तुम्ही जा बाजार में, तुम नहीं जाना पिताजी, बाजार में मैं जाऊंगा,
बेचने के लिए, कारण की उत्कृष्ट माल, ईमानदार वर्कर है कबीर, एकदम फर्स्ट क्लास वर्कर, हायेस्ट क्वालिटी, हाय क्वालिटीची सतरंजी, चादर, शाल बनवणार, कंबल. नहीं 2-4 रुपए घेऊन तो घरी येतो रोज, गातर राम जी तुम्हारा माल है, तुम्हारे लिए, जो देना है दे, लेके जाओ. कारण त्याचं लक्ष सगळ्या गिरायकांमधला राम त्याच्याकडे. तसं आपल्याला जे वाईट वागत जात आहेत किंवा चांगले वागत जात आहे किंवा दुर्लक्ष करतात आहे, त्या दुर्लक्षाकडे दुर्लक्ष करून त्यातल्या कृष्णाकडे लक्ष देऊन, ते झालं भजती तत्त्वमास्थितः. जे आपल्याला शिवाशाप देतोय, निंदा नालस्ती करताय, तुच्छतेने वागतोय, त्या तुच्छतेला तुच्छ समजून, त्या दुर्लक्षाकडे दुर्लक्ष करून, ते वागणाऱ्या व्यक्तीमधला कृष्णाकडे लक्ष देऊन, म्हणजे टर्फला सोडून देऊन आतला दाणा मात्र ग्रहण करून हंस करतो ना. नीर क्षीर विवेक, दूध आणि पाणी. हंसाबद्दल म्हणतात तसा की दूध पाणी मिक्स करून ठेवलं तर तो बरोबर त्यात दूध घेईल आणि पाणी शेवटी उरेल. परमहंस मानस सरोवर. तर अशी दृष्टी ज्यांची निर्माण झाली की ठीक आहे, तर बडबड करून आल्या, काही ठीक आहे नुकसान करून आल्या, आपल्याच्यानी चोख राहून प्रयत्न जेवढं शक्य आहे तेवढं, पण मन विषाद मध्ये नाही, कारण मन त्याच्यात लावलंय. विषाद नाही, तो आता है. सर्वभूतस्थितम यो मां भजत्येकत्वमास्थिता सर्वथा वर्तमानो. मग असा योगी, अशी योगिनी कुठेही असली, कशीही असली, गरीब असली, श्रीमंत असली, जे काय घातलं, जसं घातलं, साडी घातली की सलवार घातलं की जीन्स घालून बसली, की अंग्रेजीमध्ये बोलते आहे की फिरंगी आहे, की काळ्या रंगाची आहे, कल्लू आहे, निग्रो आहे, की काय, जसं ज्या भारतात म्हणतो म्हणून शब्द वापरला, ते अमेरिकेत पाप समजला तो शब्द वापरणं. कसंही कोणी असलं, काय साहेब आहे की नौकर आहे की चपरासी आहे की जज आहे, याचा काही संबंध नाही. सर्वथा वर्तमानो अपि. खूप देणारे आहे, घेणारे नाही, जे काय कसंही जे काय व्यवहार असेल, सयोगी मयी वर्तते, ते माझ्यातच आहे. मग म्हणजे जसं खापराची घागर आहे की सोन्याची घागर आहे की तांब्याचा कटोरा आहे की पितळीचा हंडा आहे, इट डझंट मॅटर, मोठा आहे की छोटा आहे, सगळे जर समुद्रात आहे तर माझ्यातच आहे. विशेष महत्व कशाचं आहे त्याचं नाही आहे. हे बाबळीचं झाड आहे की चंदनाचं खोड आहे, एकदा पेटवलं सगळं की अग्नी सगळ्यांमध्ये प्रगट आहे. होळीत जर टाकलं तर अग्नीत ते लाकूड आहे आणि त्या लाकडाचा अग्नी आहे, असा चमत्कार आहे. आगीत लाकूड आहे आणि लाकडात आग आहे, आणि त्या आगीच्या संस्पर्शाने आतली आग जागृत होऊन ती पण पेटते. उरलं शेवटी ते राख नसती. तसं हे राख आहे नसती, राखात मुठ्ठीभर राख, हे राखेला सजवून ठेवलं, धरून ठेवला. राखेचं मान मेरे को नाही दे, मेरे को नाही दे, मेरे माझं राख तोडक नाचून राहिली, राख माझं मी, अरे असं कसं. शेवटी काय होणार आहे, मुठ्ठीभर राख. आता साबण बसलं, ते चौथा सोडून त्या चौथ्याला बाजू करून उडवून देऊन मुख्य हिऱ्यामध्ये लक्ष असणं, आत्महिरा. मग दमादम बिंदास जीवन, फर्स्ट क्लास जीवन, जे जसं जेवढं काही, मग ईश्वराचाच अनुभव. आणि शेवटचा आजचा श्लोक 32वा. आत्मोपमेन सर्वत्र समम पश्यति यो अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम सयोगी परमो मतः. हे श्लोक असे आहे की या 6 श्लोकपैकी प्रत्येक एका श्लोकावर कमीत कमी एक सत्र तर व्हायलाच होऊ शकतं, इतकं, आणि तेही कमी पडेल. कारण मी तर खूपच कंची मारून आलो एकदमच शॉर्टकट मध्ये. मागच्या एका 3 श्लोक आणि या एका 3 श्लोक, जिथे एकदमच बरोबर नाही आहे. पण मला माहिती आहे तुम्ही आपला विचार कराल, आपलं ध्यान करून याला आपलं बनवाल. हे अर्जुन, जो योगी अपनी भांति संपूर्ण भूतों में सम देखता है और सुख अथवा दुख को भी सब में सम देखता है, वह योगी परम श्रेष्ठ माना गया है.
आत्मा उपमेन, म्हणजे स्वतः सारखंच समजून किंवा दुसऱ्याला मध्ये स्वतःच, कोणाला जर दुःख होत आहे, खूप नुकसान झालं, तर ज्याच्या हृदयाला ठेच लागते की अरे बिचाऱ्यांना केवढा त्रास होत आहे, किती छळ झाला, किती किती द्वेष, किती दुःखाचा अनुभव होत आहे, किती कष्ट होतात आहे, त्याचं मन रडायला लागलं. म्हणजे रडायला लागलं म्हणजे तेही दुःखी होऊन गेलं नाही, जे संवेदनशील म्हणण्याचा उद्देश आहे. संवेदनशील आहे, एम्पथी म्हणतात तिथे अमेरिकेत. सिंपथी असते आणि एम्पथी असते, आणि दोन्हीमध्ये फरक आहे खूप. सिंपथी म्हणजे दया भावना, सहानुभूती, की हो अरे बिचारे खूपच वाईट झालं, असं नव्हतं व्हायला पाहिजे, ठीक आहे, ऐकून घेणार, ते सिंपथी. आणि एम्पथी म्हणजे स्वतःमध्ये ते अनुभव करणं, स्वतःमध्ये ते इमॅजिन करणं, कल्पना करणं, की अरे बापरे, हो माय गॉड, माझ्यासोबत झालं असतं तर कसं वाटलं असतं, तुमच्यासोबत जे झालं ते माझ्यासोबत झालं असतं ते कसं. त्याची वेगळीच खोली आहे, गांभीर्य आहे, वेगळीच डेप्थ आहे एम्पथीमध्ये, ते अनुभव करण्याची. कारण की एकदम संवेदनशील, एकदम सेन्सिटिव्ह हार्ट, की ताबडतोब दुसऱ्याचे दुःख समजून शकणं, अनुभव करणं, जसं ऑलमोस्ट दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणं, दुसऱ्याच्या दुःखात दुःख मानणं, स्वतःच्या राखून ठेवण्याचं नाही, स्वभाव असणं. माझ्या आजूबाजूचे आनंदात आहे तर बस माझ्यासाठी तेवढं पर्याप्त आहे. माझं जीवन त्याच्यासाठी आहे की इतरांना आनंद व्हावा. जर माझ्या असं ज्याच्या मनात विचार, मी स्वतःच नाही म्हणत आहे, माझा तो प्रयत्न आहे, पण बोल भाषेत बोलतोय म्हणून, की जर माझ्या अवतीभोवतीच्यांना जर दुःख होतं तर मी आपलं मस्त खाऊन पिऊन मस्त सुखी आहे, हे कसं. आजूबाजूचे सगळे करोना पीडित व्यस्त आहे आणि मला नाही झाला तर बस आपले दार खिडक्या बंद करून. इतरांचा छळ होतोय, इतरांवर अन्याय होतो आहे, इतरांचं नुकसान होत आहे, दुसऱ्याच्या घरी आग लागली आहे, तर बघून राहिलं फक्त खिडकीतून, यांचा जीव जायला, यांचं नुकसान होत आहे, ते संवेदनशील हृदय नाही आहे, योगीच्या बनण्यापासून खूप दूर आहे अजून. आत्म उपमेन, उपमा म्हणजे ऍज इफ आपण म्हणतो ना, उपमा दिली, खाण्याचा उपमा नाही, उपमा दिली म्हणजे जसं ऍज इफ, जसं काही जणू काही. आत्म उपमेन सर्वत्र, हे सगळ्यांमध्ये जणू काही मीच आहे. ज्याचा फायदा होता तर माझा फायदा झाला, तुझं नुकसान होतं तर माझं नुकसान झालं, तू जर आनंदात आहे तर मी आनंदात आहे, तुला जर दुःख होतं तर मी थांबणार, पाहणार का बरं दुःख झालं, प्रयत्न करणार, कारण मला दुःख होत आहे, तुझं दुःख म्हणजे माझं दुःख. आत्म उपमेन सर्वत्र समम, की असं नाही अरे बाबा, ऍज लॉंग एज माझा फायदा आहे, मला आनंद आहे, माझं सुरक्षित आहे, सुखरूप आहे, जळवणं घड्याचं आपलं काय घेणं देणं, नाही नाही नाही. ह्याचे जे हृदय ठेचलं जात, जे दुखतंय ज्याचं, समम पश्यति यो अर्जुन, अर्जुन अशी व्यक्ती ज्याची दृष्टीत असं असतं, एम्पथी असते, नुसतं सिंपथी पर्यंत नाही थांबत, नुसती सहानुभूती नाही थांबत, हो बाबा खरंच खूप वाईट झाला, काही बापरे, मग गेले, निघून गेले, दार बंद केल्यावर ते फ्रीजमध्ये ताक ठेवलं होतं ना, थंड ताक, ते घेऊन येते, गरमी आहे तर ताक, ज्याच्या हृदयात खरोखर तशी तडप होऊन आली, एखाद कोणी बघायला मिळतं असं. सुखम वा यदि वा दुःखम, सुखाच्याही परिस्थिती आणि दुःखाच्याही परिस्थितीत इतरांच्या दुःखात आपलं दुःख मानणारी, इतरांच्या सुखात आपलं सुख मानणारी, आपलाच इतरांचं सोलांगच कोणाचा तरी मान झाला तर मान झाला हे मानणारी, नाही की माझाच मान व्हावा असं नाही, कारण दुसरं कोणी नाही बॉस, दुसरं त्यांच्यामध्ये दुसरं कोणी नाही, तूच आहे. इथे अडकून बसलाय म्हणून असं वाटतं, इथे अडकून बसला मग हेच मी आहे, हेच मी आहे, नाही तूच आहे सगळ्यांमध्ये, याच लाटेत मी आहे, याच लाटेत मी आहे, हीच मी आहे लाट, नाही नाही नाही, सगळ्या लाटेमध्ये तूच आहे, तितकीच आहे, समते तशीच आहे. कानातलं बनवून बसलं आणि इथेच खूप हैवा दावा सुरू आहे, की अरे इथे जास्ती लक्ष लोक इथे जाऊन आला, मी केसांच्या मागे लपली, आता काहीतरी करून बाहेर येऊन मी पण आहे सोना, मी पण आहे सोना, अरे तेच बिस्किट नेलो त्याच्यापासूनच तुम्ही बनवलेलं इथे, की हिला वाटणं की हे एवढं मोठं यांच्याजवळ जास्ती आहे, मला एवढंसं टुचकं भरून दिलं इथे, नाही तेच आहे, सोन्या रूपाने, काही कोण तुम्ही वेगळे नाही आहे, छोटं मोठं नाही आहे, कमी जास्त नाही आहे, वास्तविक रूपात तेच आहे.
समम पश्यति यो अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः. उच्चातल्या उच्च कोटीचा योगी आपलं स्वतःच सोडून सगळ्यांना सोडून स्वतःच राखून नाही बसत गुहेत जाऊन. संन्यास आणि योग 5वा अध्याय जेव्हा सुरुवातीला झाला होता आपला काही महिन्यापूर्वी, 5व्या अध्यायातला 3रा श्लोक जेव्हा आपला सुरू होता, ज्ञेयस्य नित्य संन्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. हा 5व्या अध्यायातला 3रा श्लोक आहे. त्यावेळी मी समजून सांगत, नंतर हा 6व्या अध्याय जेव्हा सुरू झाला होता, अनाश्रितः कर्मफलम कार्यम कर्म करोति यः स योगी स संन्यासी च न निरग्निर न च अक्रिय. पहिला श्लोक जेव्हा आपण 6व्या अध्यायाचा त्या दोन्ही वेळेस मी सांगत होते की संन्यासी आणि योगी मध्ये फरक काय, दोघेही सोडतात, दोघांनी सोडला. संन्यासीनी आपल्या अवतीभोवती जे कोणी आहे, जे काही आहे ते सगळं सोडून जाऊन बसले. आपले हिमालय, आपली गुहा, आपला आश्रम, आपली कुटिया पाहून आपल्या अवतीभोवतीच्या सगळ्यांना सोडून निघून गेले संन्यासी बुवा. योगिनी काय केलं, आपल्या अवतीभोवती जो कोणी आहे, जे काही ते सुटतेच आहे, सुटूनच राहिला. याचं दर्शन केलं, बघून घेतलं, समजून घेतलं की अरे हे याच्या कोणी टिकणार नाही, कोणी टिकत नाही, काहीच टिकत नाही, हे सुटून राहिलंय. तर सुटू दिलं, स्वतः नाही पळून गेला, स्वतः तिथेच आहे. सुटणाऱ्याला लेट गो लेट गो लेट गो कर गेला, सोडता घेतला. योगिनी सोडता घेतला, संन्यासीने सोडून दिला. स्वतः दूर जाऊन बसले. योगी तिथेच बसले जाऊन बाजारात, सगळं दर्शन सुटून आलं. ते योगी आणि त्याच्यात परम योगी, हायेस्ट ग्रेड, हायेस्ट क्वालिटीचा योगी, तो जे तिथेच राहून जर कोणाला दुःख होतं तर दुःख निवारणाचा प्रयत्न, कोणाला आनंद होता त्याच्या आनंदाचं वर्धन अजून वाढवण्याचा प्रयत्न, तो परमो मतः. म्हणून हे अर्जुन, जो योगी अपनी भांति संपूर्ण भूतों में सम देखता है और सुख अथवा दुख को भी सब में सम देखता है, वह योगी परम श्रेष्ठ माना गया है. आत्मौपम्येन सर्वत्र समम पश्यति यो अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः. आज इथे थांबवू. आज ध्यान शेवटचं स्किप करू. सुरुवातीचं तर ध्यान झालं होतं. आज घरी पाहुणे आल्यात म्हणून थोडी घाई असल्यामुळे, आणि एक मिनिट, कारण की मी शिष्टाचार सोडून दुष्टता केली.